गॅसमध्ये रात्रीचा स्वयंपाक करायला खूप सारा कंटाळा येतो, कारण खूप गरमी असते. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ गॅसजवळ उभा राहावंसं वाटत नाही. म्हणूनच आज मी प्रोटीनयुक्त परिपूर्ण असा पुलाव बनवते. अतिशय पौष्टिक आहे. मेन म्हणजे यात मी सोयाबीन वापरीत आहे. सोयाबीन तर सर्वजण वापरतात, पण खूपच चिकटसर होते आणि चिकट झालं की त्याचा स्वाद पण चेंज होतो. म्हणूनच आज मी इथे काही टिप्स आणि मसाले कोणते वापरायचे ते सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण रेसिपी पाहूया. नमस्कार. इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. हे पहा, मी 4 कप तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या जेवढी लोक असतील त्या हिशोबाने घेऊ शकता. आणि कोलम तांदूळ घेतलेला आहे. हे पहा, तुम्ही याच्याऐवजी बासमती तांदूळ घेऊ शकता. याला आपण आता धुवून घेऊया. याची डस्ट पूर्ण निघेपर्यंत धुवायचं आहे. हे आता 2-3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं आहे, चोळून. मी आता 3-4 वेळा छान धुवून घेतलेलं आहे. एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घ्यायचे. आणि तुम्हाला भिजत घालून ठेवायचे असतील तर अर्धा तास आधी स्वच्छ धुवून भिजत घालून ठेवा. इथे मी 3 मोठे कांदे पातळ काप करून घेतलेले आहेत. हे पहा, असे पातळ काप करून घ्यायचे आहेत. 1 शिमला मिर्च कट करून घेतलेला आहे. आलं आणि लसूण आहे याच्यात. हे पहा, आलंही कट करून घेतलेलं आहे. याची आपण पेस्ट तयार करणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे. 1 टमाटर घेतलेला आहे. याच्या फोडी मी थोड्या मोठ्याच ठेवलेत, कारण का तर भातामध्ये छान दिसतात. याच्यात तुम्ही बटाटा, अजून काही तुम्ही जसे गाजर आहे हे सर्व घालू शकता. इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे. याला आपण आता गरम पाण्यात उकळवून घ्यायचे किंवा गरम पाणी याच्यात घालून ठेवायचे थोडा वेळ. इथे मी सोयाबीन उकळवायला ठेवलेलं आहे. 1 उकळी आली की बंद करायचं आहे. इथे मी सोयाबीन उकळवायला ठेवलेलं आहे. हे पहा, आता उकळी यायला लागली की बंद करायचं आहे. जास्त वेळ उकळवून द्यायचे नाही. हे पहा, आता मी गॅस बंद केलेला आहे. याला आता स्वच्छ पिळून घ्यायचे आहेत. थंड पाण्याने धुवून पिळून घ्यायचे. आता मी थंड पाणी घालून धुवून घेतलेलं आहे. आता पिळून घ्यायचं आहे. याला पिळून चांगले घ्या. इथे मी आता कुकर चढवलेला आहे. तेल घालून घ्यायचे आहे. तापलेलं आहे. मोहरी घालूया आणि जिरे घालायचे आहेत. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. तमालपत्र आहे, दालचिनी, मसाला वेलची आहे, चक्रफूल आहे आणि काळे मिरे आहेत आणि लवंगी आहे. याच्यात तुम्ही शहाजिरे घालू शकता. मी फक्त जिरे घातलेले आहेत. आता कांदा घालूया. कांदाही चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांदा आपला चांगला भाजलेला आहे. आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. आलं लसूण पेस्टही चांगलं तेलात भाजून घ्यायचं. आता टमाटर घालायचं आहे. टमाटर आता छान भाजून घ्यायचं. आता आपण सोयाबीन हे भिजवून घेतलेलं आहे ना, याच्यात दही फेटून घेतलेलं आहे. 3 चमचे दही मी फेटून घेतलेलं आहे, ते याच्यात घालायचं आहे. हळद घ्यायची आहे. धने पावडर 1 चमचा, बिर्याणी मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट मी 1 चमचा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. नमक घालायचे आहे आणि हे मिक्स करून घ्यायचे. आता सर्व इथे आता मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे. आता याच्यात मी बटाटो 1 चिरून घेतलेला आहे आणि शिमला मिर्च तर दाखवलेली आहे, तेही घालून घेऊया. हे आता याच्यात मिक्स करायचे व्यवस्थित. सोयाबीन घालून घ्यायचं आहे. हे पण छान तेलात मिक्स करून घ्यायचे. हे पहा, आता तांदूळ घालायचे आहेत आणि आता मिक्स करायचे तांदूळ घालून. हे पहा, मी आता मिक्स करून घेतलेले आहेत.
चला तर आता पाणी घालून घेऊ. इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. 4 कप तांदूळ होते म्हटलं 8 कप पाणी घेतलेलं आहे. गरमच पाणी घालायचे, एकदम सुटसुटीत आणखीन छान भात होतो. आता नमक घालायचे आहे. लक्षात ठेवा सुरुवातीला आपण नमक घातलेलं. आणि आता चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे. आता भात चांगला मिक्स करून घेतलेला आहे, नमकही घातलेलं आहे. तर याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गॅस मध्यम ठेवायचा. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, वाफही निघलेली आहे. तर आता आपण खोलून पाहूया. तर हे पहा, आपला पुलाव तयार झालेला आहे. खूपच छान बनलेला आहे, एकदम सुट्टा आणि छान बनलेला आहे, मोकळा झालेला आहे. याला आपण आता सुट्टा करूया. वासी खूप छान सुटलेला आहे. मिक्स करून घ्यायचा आहे याला. आता हा भात तुम्ही नंतर खाणार असाल तर असंच झाकण बंद करून ठेवायचं, म्हणजे गरम राहील. आणि याच्यात तूपही घालू शकता, तुपानेही खूप अप्रतिम चव येते याची. हे पहा, एकदम सुट्टा आणि छान बनलेला आहे. झटपट रेसिपी बनते आणि प्लस चवीलाही खूप छान लागतो. उन्हाळ्यात आपल्याला एकदम हलकं फुलकं जेवण हवे असेल तर हे तुम्ही करू शकता. वरून थोडीशी मी कोथिंबीर घालते. हे पहा, एकदम छान सुट्टा भात बनलेला आहे आणि मऊसूत एकदम छान बनलेला आहे. आणि आपली सोयावडी आहे ते खूप छान शिजून निघलेले, ना जास्त गाळही झालेलं नाही. हे पहा, खूप छान बनलेले आहे. नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका कसा बनला आहे. बनवूनही पहा. तुम्ही रायत्यासोबत, दहीसोबत आणि लोणचंही घेऊन खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.